प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कररचनेत कोणताही बदल नाही. अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक घोषणा केल्या. रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4% वाढली असल्याने अर्थमंत्र्यांनी मानले करदात्यांचे आभार. नव्या कर रचनेत 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही, असं सीतारमण यांनी स्पष्ट केलंय. देशात 3 रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जातील. पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारले जाईल. पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत कामांना गती दिली जाईल. मालवाहतूक प्रकल्पही विकसित केला जाणार. 40,000 सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जातील. विमानतळांची संख्या वाढली आहे. एव्हिएशन कंपन्या 1,000 विमानांची ऑर्डर देऊन पुढे जात आहेत. केंद्रीय मंत्री सीतारमण यांची अर्थसंकल्पात माहिती. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लखपती दीदींनी बढती दिली जाईल. पगार 2 कोटींवरून 3 कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय देण्यात आलेला आहे. त्यामुळे 9 कोटी महिलांच्या आयुष्यामध्ये बदल झालाय. लखपती दीदींकडून स्वावलंबन आलेलं आहे. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जाईल. आतापर्यंत 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आलंय, असं अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी म्हटलेलं आहे. अर्थसंकल्प मांडताना सीतारमण यांनी महिलांबाबतही काळजीपूर्वक वक्तव्य केलेली आहेत. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी लसीकरण करण्यात येईल. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. मिशन इंद्रधनुष्यमध्ये लसीकरण वाढवण्यात येईल. नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जातील. यासाठी समिती स्थापन करणार आहे. 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींचं मोफत लसीकरण केलं जाईल, असं सीतारमण म्हणाले आहेत. नॅनो डीएपीचा वापर पिकांवर केला जाईल. दुग्ध विकास क्षेत्रामध्ये चांगलं काम होईल. दुग्ध उत्पादकांना प्रोत्साहन दिलं जाईल. 1361 मंडईमध्ये ई नेमशी जोडल्या जातील. येत्या 5 वर्षांमध्ये विकासाची नवी व्याख्या तयार करू. तेलबियांवरील संशोधनाला चालना दिली जाईल. दर महिन्याला 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. निर्मला सीतारमण यांचं वक्तव्य. वंदे भारतबद्दलही सीतारमण यांनी माहिती दिली. गेल्या 4 वर्षात आर्थिक विकासाला वेग आलेला आहे. युवा शक्ती तंत्रज्ञान योजना बनवेल. 3 रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जातील. पॅसेंजर रेल्वे गाड्यांचं कामकाज सुधारण्यात येईल. मालवाहतूक प्रकल्पही विकसित केले जातील. 40,000 सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जातील, असं अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण म्हणाले आहेत. विमानतळांसंदर्भात सीतारमण यांनी माहिती दिली. देशभरात आज रोजी 149 विमानतळं कार्यरत आहेत. 517 नवीन विमानमार्ग प्रस्तावित आहेत, असं अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना सीतारमण यांनी म्हटलेलं आहे. देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चाललेली आहे. आमच्या सरकारचे पारदर्शक कारभारावर लक्ष आहे. येत्या 5 वर्षात 2 कोटी घरे बांधली जातील, अशी घोषणा सीतारमण यांनी केलेली आहे. देशभरात 390 कृषी विद्यापीठं सरकारने सुरू केली. 7 IIT 7 IIM सरकारने सुरू केली, असं अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण म्हणाले आहेत. गरीब महिला, तरुण आणि शेतकऱ्यांवर आमचं लक्ष आहे. त्यांच्या गरजा, आकांक्षा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. सीतारमण यांचं संसदेत वक्तव्य. विविध हिंदू योजनांमुळे ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली. 2047 पर्यंत भारत विकसित देश असेल. गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी सरकार काम करते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं स्पष्टीकरण. पुढच्या वेळी मोदी संकल्पच. निर्मला सीतारमण यांनी विश्वास व्यक्त केला. मोदी सरकारचा या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी विश्वास व्यक्त केलाय.
अयोध्येतील श्रीराम मंदिरामुळे रोजगार वाढलेला असल्याचं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलेलं आहे. त्या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करताना बोलत होत्या. उद्धव यांनी केंद्रीय मंत्री सीतारामन यांना सवाल विचारलेला आहे. गरीब महिला, तरुण, शेतकरी यासाठी काम करणार असल्याचं त्या म्हणाल्या. ते धाडस आणि त्यांनी केलं याचं अभिनंदन. तुमच्या मित्रांपलीकडे देश आहे. वर्षानंतर कळलं महिलांबद्दल तुम्ही बोलताय. मग सीतारामनजी तुम्ही मणिपूरकडे का जात नाही? बिल्किस बानूकडे जा, सांगा तुमच्यासोबत आहोत. उद्धव यांची बजेटवर प्रतिक्रिया. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2024चं अंतरिम बजेट लोकसभेत सादर केलं. या बजेटवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली. हे बजेट म्हणजे विकसित भारताची गॅरंटी असल्याचं ते म्हटले. तसेच या बजेटसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो असंही ते म्हणाले. अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे हे 2 दिवसीय रायगड दौऱ्यावर आहेत. पेण इथे त्यांची सभा पार पडली. यावेळेस ते बोलत होते. राज्यात 2 वादळं आली तेव्हा मीच मदत केली. उद्धव यांना स्वतःचंच कौतुक. रायगडातील दौऱ्यात उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. तटकरेंचा राज्यसभेत जाण्याचा प्रयत्न, उद्धव यांचा आरोप. तटकरेंचा राज्यसभेत जाण्याचा प्रयत्न, उद्धव यांचा आरोप. रायगडच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव यांनी दाऊदच्या मालमत्तांचाही दौरा करावा. आशिष शेलार यांनी लगावला उद्धव यांना टोला. रायगडात उद्धव यांचं जंगी स्वागत. मुंबईच्या मुसलमानांकडून सामनातल्या बातमीमुळे चालले शब्दबाण.